नमस्कार. आपण स्वराज्य संविधान या चित्रपटामध्ये जे जे अभिनेते ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, ज्यांनी ह्या चित्रपटासाठी परिपूर्ण वेळ दिलेला आहे आणि प्रत्येक पात्र त्यांनी योग्य पद्धतीने एक निभावलेलं आहे, असे जे काही चित्रपटाचे कलाकार आहेत. कारण आज आपण पाहतो की स्वराज्य संविधान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय महाराष्ट्रातल्या, आणि याची आतुरता लागलेली की हे जे कलावंत आहेत आपण त्यांच्याशी इथं ज्यांनी ज्या भूमिका केल्यात आपण त्यांच्या इथं ओळख करून. तर नमस्ते, तुम्ही या चित्रपटामध्ये सहभाग घेतलेला आहे, तुमची कोणती भूमिका आहे, तुम्ही काय सांगू शकता? माझी एक विरोधी पक्षनेत्यातलाच कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि माझं नाव बाजीराव सोनवलकर, दुधेबावीर, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तर ह्या चित्रपट म्हणजे अतिशय उत्कृष्ट आहे. ह्या चित्रपटाच्या नावातच सगळा चित्रपट दिसतोय आपल्याला. स्वराज्य संविधान, स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधानाशिवाय हे जगच चालू शकत नाही असं माझं म्हणणं आहे. आता जास्त बोलण्यापेक्षा हा चित्रपट प्रत्येकाने चित्रपटगृहात आल्यानंतर पाहिला की सर्व काही समजेल बघा. याच्यामध्ये अजून काही कलावंत आहेत, तुम्ही याच्यामध्ये कोणती भूमिका केलेली, तुम्ही काय सांगू शकता? सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी छोट्या गावातनं आलेला माणूस आहे. माझं नाव सूरज भैलुमी. मी या स्वराज्य संविधान चित्रपटामध्ये एक खलनायकाची एक पात्र साकारतो आहे. खरं सांगायचं झालं तर स्वराज्य संविधान या नावातच सगळं ह्या पिक्चरचा सार सांगितलेला आहे. कारण स्वराज्य म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर राहतात छत्रपती शिवाजी महाराज, आणि संविधान म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर राहतात ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचा त्याग, कार्य आणि साहस याच्यावर अवलंबून हा चित्रपट आहे. सर्वांनी हा चित्रपट प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन पाहावा हीच माझी विनंती आहे. जय. याच्यामध्ये आपण जे काही याच्यामध्ये कलावंत पाहतोय की सेम जो काही त्यांच्या चेहऱ्यामध्ये किंवा त्यांच्या या लुकमध्ये आपण त्यांना पाहतोय की खरंच स्वराज्य संविधान चित्रपटामध्ये अजून नेमकं काय आहे. जसं आपण साऊथच्या चित्रपटामध्ये पाहतो, साऊथच्या चित्रपटामध्ये जे काही विलन असतात तसेच स्वरूप त्याच पद्धतीनं याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि ते नक्कीच आपल्याला सगळ्याला पाहायला मिळणार आहे. अजून जे काही कलावंत आपण, तुमची याच्यामध्ये काय भूमिका आहे? मी सर ह्यात गुंडांचा रोल केलेला आहे आणि मी समजतो की मला भाग्य म्हणजे रोल जी मला ह्या पिक्चरमध्ये मिळाला त्याच्यात मला भरपूर आनंद झाला. का शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या